जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. हे बघा आज रात्री मुक्कामी होतो बघा. उशीर झाला यायला आणि काल तब्येत पण बरोबर नव्हती, तर इथं मुक्कामी थांबलो होतो बघा. त्या आश्रमात बरोबर त्यांनी हाक मारली, मग इथंच थांबलो. इथं रात्रीचं माझी तब्येत बरं समजा यायला तरी जेवण नाही केलं, परंतु आता सकाळी आम्ही निघालो. आज जरा उठायला पण उशीर झाला आणि उठायला उशीर झाला आणि सगळंच मग उशिरा झालं. तर आता चला म्हणलं आता आज, कारण आज तिसरा दिवस आहे बघा. आज तिसरा दिवस सुरू झाला. दुसरा मुक्काम इथं झाला, तिसरा दिवस सुरू झाला. आता पुढील मुक्काम कुठे होईल ते सांगता येत नाही, परंतु बघा आता इथून सगळं तयारी करून आता आम्ही निघालो आहे बघा. पलीकडे दिसतंय ते गाव आहे बघा, आणि ह्या गावच्या कडेने हा रस्ता आहे, हे असं जाणार. तर बघा इथं संपूर्ण सोय आहे बघा. इथं आंघोळीची, गरम पाणी, टॉयलेट बिलेट असा भव्य असा मोठा आश्रम आहे बघा. इथं पिण्याचं पाणी सगळी व्यवस्था आहे. चला आज जरा थोडं रात्री त्यांनी आश्रमवाल्याने जरा थोडी औषध वगैरे गोळ्या वगैरे दिले, तर मला जरा थोडं नर्मदे हार तर जरा थोडा फरक पडला बघा. जरा ह्या मैयाजी आहेत, ह्या मैयाजीने पण चांगली जेवण व्यवस्था केली बघा. इथं त्या सेवा करतात, तर सुंदर असं आहे बघा इथं नियोजन. तर आता पुढचा मार्ग ह्या संपूर्ण या परिक्रमेमध्ये सगळं परिक्रमावासींची सेवा केली जाते पहा. खरंच ते म्हणजे खास सेवेसाठी असे मोठे बघा इथं आश्रम असे बांधून ठेवतात. पण ह्या आश्रमामध्ये फक्त इथं मग 100 माणसाचं रोजचं नियोजन असतं. पण आता या उन्हाळा असल्यामुळं बरेचसे लोक कमी झालेत, त्यामुळं आता फक्त आम्ही दोघंच हे इथं आश्रमामध्ये, मी आणि ते. तेव्हा आता ते माझं आहे बेड, ते त्यांचं बेड गुंडाळलं, ते आपलं नाही, ते याचं माझं बेड बघा. आता ते महाराज गुंडाळतात, ते आता सेवा आहे. असे सगळे सेवेचं सगळं बघा इथं असं आहे. आता इथं रजिस्टरमध्ये आपलं नाव नोंद करावं लागतं आणि त्यांचा एक असा प्रकारचा शिक्का घ्यावा लागतो आश्रमाचा. तर असं बघा प्रत्येक ठिकाणी असं सकाळी असं करावं लागतं बघा. तर आता आम्ही पण आता हे नाव वगैरे घेऊन त्यांचा शिक्का याच्यावर घेणार आणि पुढं महाराष्ट्रावर. हे बघा आता किती वाजले, आता 10 5 9:30 वाजलेच, 9 हा 9 वाजले बघा आता. तर बघा आता तिथून आम्ही आलो इकडं, पण इकडं 2-3 रस्ते दाखवतात. पण 2-3 रस्ते दाखवतात, पण आता नेमका रस्ता शोधायचा कसा. तर हे बघा असे निशाणी लावलेली असते, म्हणजे ह्या निशाणीने जायचं. हे अशी प्रत्येक ठिकाणी अशी निशाणी असते बघा, आणि ह्या निशाणीने जायचं असतं. हे बघा आता गरम झाले नुसतं, म्हणजे बघा सकाळच्या पारी लय ऊन लागते. पण आता इथं जरा थोडं हे वडा क्रॉस केलाय आणि आता पुढं चाललोय बघा. आता 11 वाजता जिथं नाही तर मध्ये आधी चहाच्या ठिकाणी थांबू, एखाद्या आश्रमात चहा घेऊ आणि नंतर 11 11:30 वाजता जेवणासाठी थांबू. नर्मदे हार. हे बघा हा ओढा आहे बघा इथं, हा आणि सगळा खडक आहे, लय खडक म्हणजे मोठा ओढा आहे हा. आता या पलीकडे दिसते निशाणी दिसते बघा, तसं आम्हाला सरळ पुढे जायचे. तर हे बघा सगळं असं जंगल रस्ता आहे, इथं काय माणूस नाही, कोणी काय नाही, आम्ही दोघंच येते. तर आता हा ओढा पार करायचा. जागा चांगली वाटते, आम्ही जरा विश्रांती करा बघा. आणि महाराज
आणि शंकरपाळ्या होते त्यांच्याकडे आम्ही त्या थोडं शंकरपाळ्या खाल्ल्या इथे आणि वड्यातून पाणी पिलं बघा. तर बघा या रस्ता आहे आणि त्या रस्त्याने जावं लागतं आणि येवं आता वड्या आपली केले बघा ती गाडी आणि ह्या गाडीतून वडा विडाचे पास करावं लागतं बघा. नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा. हे आम्ही आता वडा पास केला आणि बघा आता इथं तो बघा जो दूध तो आश्रम आहे बघा तिथं. तर तिथं पण थांब आपल्या चहा पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था होईल. पण आता आम्ही इथं नदीकाठी थोडा आपला शंकरपाळ्याचा नाश्ता केला आणि त्या आश्रमात पण इथं मार्ग सापडा ना. तर बघा हे काट्यांचा मार्ग आहे इथून आता हा असा. इथं काही कोणी माणूस पण नाही विचारायला. पण बघू आता हे अंदाजे जाऊ. कारण आता बहुतेक हा इथून वर गेला रस्ता निशाणी वर दाखवली काय तिकडं वर निशाणी दाखवतंय आणि इथं तर माणूस नाही. आता विचारावा कोणला कारण इथं 4 रस्ते आहेत. तर परिक्रमेचा रस्ता कोणता आहे काही कळत नाही. इकडे एक रस्ता आहे तिथून खालून एक रस्ता आहे हा एक गेला आहे आणि बघा हा एक गेलेला आहे. तरी नेमका आता परिक्रमेचा रस्ता कोणता आहे आता इथं विचारा कोणला का आश्रमात जाऊन विचारायचे का महाराज. चला मग पुढे जाऊन तिथं आश्रमात विचारू. हे पहा इथं हा आश्रम आहे. तर आमच्या महाराजांना विचारायला लावलं होतं तर महाराज म्हणले या इकडं ह्या आश्रमाच्या पाठीमागून रस्ता आहे. तर बघा महाराज चाललेत पुढं आणि आम्ही आता ह्या मार्गाला लागलो कारण इथं 4 रस्ते होते ना. तर इथं विचारण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तर हे असं आहे बघा हे आश्रम. हे फार ऊन झालंय. तर आता चला जाऊ आता ह्या आश्रमाच्या पाठीमागच्या रस्त्याने निघालो. तर आता 9:15 वाजलेत बघा आणि 10 अजून 1.5 तास आहे. 1.5-2 तास आम्ही आता रनिंग करणार आहे. नंतर कुठंतरी जेवणाचा महाप्रसादाचा आनंद घेऊन तिथं 1 तासभर आराम करणार आणि नंतर मग पुढं परिक्रमा चालू करणार. कारण जास्त वेळ एका टायमाला ठिकाणी बसणं जमत नाही. आणि कारण काय जमत नाही म्हणजे अंतर पार झालं पाहिजे. नाहीतर मग 3-4-4.5 महिन्याचे 9 महिने व्हायला बसलेत. एक दिवस जरी कमी पडला तरी तर 4 महिने वाढतील. तर बघू प्रयत्न करताना तर करतो चालू आहे. नर्मदे हार. हे बघा आमचे महाराज चाललेत. हे बघा इथं आता छोटंसं गाव लागलं इथं बघा. आणि आता ह्या महाराजांनी थोडा आम्हाला म्हणजे थोडा चहा प्रसाद घेतला. ठीक आहे 5 मिनटात बसतो इथं चहा प्रसाद घेतला बघा. आणि हे महाराज आमचे बसलेत बघा इथं. नर्मदे हार. आता बघा 10:30 वाजले आणि आश्रमात बघा आता आम्हाला जरा ताक दिलं बघा. आणि ताक घेतलं बघा. हे हार महाराज नर्मदे हार नर्मदे हार. हे बघा हे महाराज आमच्या आधी बसले होते. तर त्यांनी बोलवलं ताक घ्या जरा थंड घ्या जेवण करायला. जेवण नाही म्हणलं ताकच घेऊ थंड जरा. ते तपेस्वी महाराज आहेत हे यांची आरामशीर परिक्रमा चालू आहे. काय अडचण नाही. साढ़े 10 बज गए अभी. 10:30 बजे नहीं इतना जल्दी नहीं जरा थोड़ा आपको थोड़ा आराम करो थोड़ा टाइम से निकलना तुम. आपकी जैसी इच्छा बोले नहीं बराबर है माँ जी. नहीं नहीं अभी आगे जाएंगे थोड़ा. आगे बहुत दूर जाना पड़ेगा बाबा.
कितना है इधर? किलोमीटर जाना पड़ेगा। हाँ कितना? 7 किलोमीटर जाना पड़ेगा, 7 किलोमीटर। हम 11 साढ़े 11 तक जाएंगे ना उधर। जाते जाते तुमको 12 2 बज जाएगी। आई सब उल्टी बात। अरे इच्छा की बात है आप। नहीं अच्छा है पर क्या इतना जो खाना खाया ना तो 3 किलो पे भी है फिर और आगे 6 किलो पे भी हाँ 3 किलो भी हाँ, जिधर मिलेगा उधर 8 किलो पे मिलेगा। नर्मदे हार नर्मदे हार। लेपणगाव तर तिथं आता आम्ही जेवणासाठी थांबणार आहे बा आणि जेवण करून एक तिथं अर्धा एक तास आराम करून मग पुढं परिक्रमाला सुरुवात करणार आहे. तर आता जवळजवळ 11 वाजून गेले, 11:15 झाले, 11:30पर्यंत पोचू तिथं आणि जेवण करून लगेच मार्गस्थ होणार आहे. बघा सगळा नदीकाठचा रस्ता आहे बघा. तर नर्मदे हार नर्मदे हार. रंगपंचमी तरी आम्ही या लेपागावमध्ये आले बघा. इथं रंगपंचमी मुलं रंगपंचमी खेळतात बघा. हा नर्मदे हार. हे आज आम्हाला रंगपंचमीची आठवण झाली बघा. आज इथं पोरं रंग खेळतात बघा. हे सगळ्या माई आहेत. नर्मदे हार. हां बघा रंगपंचमीची आज आठवण करून दिली बघा या मुलांनी. कारण इथं लक्षातच राहत नाही आज काय आज रंगपंचमी. आता हे गाव लागलं ना म्हणून हे मुलं खेळणं लक्षात पडलं. इथं बघा या आश्रमात आले बघा आणि इथं संत निवास. त्या संत निवासमध्ये जरा जेवण करून आराम करायचा बा इथं. आणि बाबाजी आहेत तर हे इथलेच आहेत मांडवा जिल्ह्याचे. यांची परिक्रमा त्यांची म्हणजे ह्या साधू संतांची परिक्रमा मोठी असते. हे 13 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची यांची परिक्रमा आहे. त्यामुळे हे आपल्या सावकाश सावकाश चालतात. आश्रमात 4-4 महिने राहतात. तर हे असे आणि यांची म्हणजे सगळं ध्यानदार नाही सगळं काम करतात बघा. तर यांची असे प्रत्येक आश्रमात असते लोकांची आपल्याला सेवा मिळते आणि सहवास लाभतो. तर खरोखर म्हणजे जास्त म्हणजे अशा हे महाराज म्हणजे खरोखर म्हणजे 13 वर्ष परिक्रमा आहे बघा त्यांची. आणि तर बघा ना हे असं आहे बघा. हे बघा इथं आसन लावलेलं आहे पहा. आणि आता आराम करते. महाराजांची तब्येत जरा थोडी ठीक नाही आहे पण बघू. नर्मदे हार नर्मदे हार. आता आसन लावून झोपले आराम चालला. तर हे नर्मदा परिक्रमा आहे. आज जरा थोडं जरा प्रमाण कमी आहे माझं तर महाराजांचं थोडं जरा जाचावलं जाणं. तर खरंच नर्मदा परिक्रमा ही केली पाहिजे. आणि महाराष्ट्राचं म्हणजे भाग्य आहे मोठं. कमीत कमी 70% लोक महाराष्ट्रीयन असतात परिक्रमेला. तर हा व्हिडिओ प्रत्येक लोकांपर्यंत शेअर करत जा, लाईक करत जा. म्हणजे लोकांना परिक्रमेबद्दल माहिती मिळेल. सर्वांना माहिती पोचवायचा. परिक्रमेचा एक संकल्प करा. परिक्रमा करा. नर्मदे रामकृष्ण.